एक लसणाची पेस्ट फ्राय झाली, त्यात मसाले घालून घेऊ. आता मसाल्यामध्ये मी 2 चम्मच लाल मिरची पावडर आणि 2 चम्मच धना पावडर टाकलेला आहे. आणि आपला जो पावभाजीचा मसाला आहे का तो नंतर घालायचा आहे. हे पेस्ट जी काढून घेतली होती मिक्सरला फिरून घेतली होती, तुम्हाला दाखवलं होतं पेस्ट काढताना, ती पेस्ट आहे. आता ती छान, आता हिला काय करायचं, हिला तळून घेतल्यामुळे जास्त फ्राय करायची गरज पडणार नाही अजिबात. मस्त हे फिरून घेऊ आता व्यवस्थित. तर याच्यामध्ये पावभाजीचा मसाला जो आहे का मी कोणत्या म्हणजे सुहानाचा वापरलेला आहे. सुहाना एव्हरेस्ट कोणताही वापरू शकता तुम्ही, कोणताही पण छान लागतो पावभाजीचा मसाला. मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता. तरी बघा छान असं मसाल्याला तेल सुटलंय, फ्राय झालाय मसाला आपला. आता आपण याच्यामध्ये जी ग्रेव्ही तयार केली होती ती टाकून घेऊ कुकरमधली आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर पावभाजीचा कलर बघू शकता तुम्ही, असा कलर एकदम भारी हॉटेलमधल्याने आला आहे की नाही. आणि याला कलर जो आला आहे ना तो याच्यामुळं आला आहे बीटमुळं, तर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धं बीट घालायचं शिजते वेळेस, मग कलर छान येतो बघा मस्त एकदम. तर मी काय केलेलं माहिती आहे का, जेव्हा भाजी शिजायला घातल्या होत्या ना तेव्हाच मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता मीठ टाकायची तर काही गरज नाही, आता आपण पाणी टाकून घेऊ पाहिजे तेवढं. आता आपल्याला पाणी टाकून घेतलं, याच्यात पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. लास्टमध्ये पावभाजी आणि उकळून घ्यायचं. आता 15 मिनटं गॅसवरती, याला कमी गॅसवर एकदा फुल गॅसवरती उकळ काढून घ्यायची आणि नंतर 15 मिनटं आपल्याला शिजून द्यायचं याला. आता एक उकळ काढून घेते मी याला आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर हे बघायला एक मोठी उकळ आलेली आता आपल्याला अजून याला 15 मिनटं गॅसवरती ठेवायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता मी. अजून याला 15 मिनटं गॅसवर कमी गॅसवरती ठेवायचं आहे बरं का, फुल गॅसवरती नाही. आणि घट्टपणा दाखवते मी तुम्हाला. तर सुंदर अशी भाजी झालेली ना, अजून थोडीशी घट्ट होणार आहे ती, कारण 15 मिनटं म्हटल्यावर त्याच्यातलं पाणी भरपूर आटलं जाईल. तर 15 मिनटं ठेवायची. आपली भाजी कशी एकदम मस्तपैकी छान आता रेडी झालेली. आता याला बाकी काहीच करायचं नाही, फक्त 15 मिनटं गॅसवरती स्लो ठेवायचं, स्लो गॅसवरती मिडियम गॅसवरती ठेवायचं. आता पटकन गेले शब्द काही कळलं नाही, पटकन फटाफटा आणि आपली भाजी रेडी होणार आहे. तर चला मग, आम्ही भाजी एन्जॉय करता. तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही पण या पावभाजी खायची असेल तर. चला बाय.